हॅलो एव्हरीवन, माय इंग्लिश बुक ग्रेड 1 म्हणजे इयत्ता पहिलीतील इंग्लिश पुस्तकातील 3.2 व्हेइकल्स हा पाठ याचा व्हिडिओ आपण याआधी पाहिला आहे। आता यानंतर त्यातलंच बी आहे लिसन अँड इनॅक्ट ॲट द बस स्टॉप। मग इथे आपल्याला बस स्टॉपचा एक प्रसंगाचं चित्र इथे दाखवलेलं आहे, ते नीट पाहायचं आहे मुलांनो। आणि त्यात काय कन्व्हर्सेशन दिलेलं आहे म्हणजे काय संवाद दिलेला आहे तो त्याच्या चित्राखाली इथे लिहून दिलेला आहे। सागर आणि सविता या मुलांमध्ये काय संवाद आहे बस स्टॉपवर हे इथे आपण वाचायचं आहे। आपले टीचर वाचतील ते नीट लक्ष देऊन ऐकायचं आहे। चला तर मग ॲट द बस स्टॉप हे नीट बघा बरं पिक्चर काय काय आहे, बस स्टॉपवर काय काय आहे, कोणती वाहनं आहेत, कशी लोक उभी आहेत, काय करत आहेत, ते सर्व नीट पाहायचं। मग इथे सागर म्हणतो हाय सविता, सविता म्हणते हाय सागर, सागर म्हणतो हाऊ आर यू म्हणजे तू कशी आहेस। सविता सेज म्हणजे सविता म्हणते आय एम फाईन मी चांगली आहे। सागर सेज वेअर आर यू गोइंग तू कुठे चालली आहेस। सविता सेज आय एम गोइंग टू नागपूर मी नागपूरला चालली आहे। सागर म्हणतो हु इज विथ यू म्हणजे तुझ्यासोबत कोण आहे। सविता सेज माय मदर माझी आई। सागर म्हणतो ओके हॅपी जर्नी म्हणजे आपण जेव्हा कोणीही आपल्या समोर प्रवासाला जात असेल तेव्हा आपण एकमेकांना अभिवादन करायचं असते, आपण त्यांना काय म्हणायचं असते हॅपी जर्नी म्हणजे तुमचा प्रवास सुखाचा हो। सविता उत्तर देते थँक यू बाय। तर हा संवाद आमच्या शाळेतील मुलांनी कसा केला आहे तो आपण आता पाहूयात। हाय सविता, हाय सागर, हाऊ आर यू, आय एम फाईन, वेअर आर यू गोइंग, आय एम गोइंग टू नागपूर, हु इज विथ यू, माय मदर, ओके हॅपी जर्नी, थँक यू बाय। पाहिलं मुलांना किती छान कन्व्हर्सेशन सविता आणि सागरने इंग्लिशमध्ये केलेलं आहे हो की नाही। चला तर पुढचा सी पाहूयात। लुक अँड से पाहायचं आहे आणि म्हणायचं आहे। मग पहिला शब्द आहे हॅपी बोला बरं। पुढचा शब्द आहे जर्नी, त्यानंतर आहे फाईन, नंतरचा शब्द आहे गोइंग आणि लास्ट वर्ड इज बाय। तर अशा प्रकारे आज आपण ॲट द बस स्टॉप हा पाठ पाहिला आणि छानसं कन्व्हर्सेशन ही पाहिलं। चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसह आपली शाळा या चॅनलवर। तोपर्यंत धन्यवाद।